नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. सो तुम्ही साडी पाहताय, अतिशय सुंदर अशी ही डिझायनर साडी आहे. प्रिंट त्याची इतकी सुंदर आहे, 3D प्रिंट आहे आणि अगदी सॉफ्ट मलमल अशी ही साडी आहे. ह्या साडीचा हा पदर आहे, अतिशय सुंदर सुरेख असा स्टोननी भरलेला आहे. आता अर्थातच साडी इतकी भरलेली, इतकी हेवी आहे, तर त्याची प्राईस तर तुम्ही पाहू शकता. हो, 12,000ची साडी आहे. 3D प्रिंटमध्ये अशी ही छान अशी गोल्ड प्रिंट केलेली आणि कलरफुल अशी साडी आहे. स्टोन वर्कनी भरलेली आणि ही एका कार्यक्रमासाठी क्लायंटने आपल्या आणलेली आहे. चला तर मग त्याचा ब्लाऊज कसं शिवलेला आहे ते पाहूयात. तर इथे पूर्ण जरी वर्कनी भरलेला हा ब्लाऊज होता. साईज ब्लाऊजची खूप मोठी आहे. 44 साईज म्हटला तरी चालेल. तर हा 4 टक्स ब्लाऊज आहे. याच क्लायंटचा अजून एक पैठणीचा ब्लाऊज शिवला होता. तो कटोरी शिवला होता. तो कटोरी मोठी साईज असल्यानंतर कसा ॲडजस्ट करायचा, कटोरीचा पार्ट आणि साईड पार्ट दोघांमध्ये कमी जास्त अंतर असल्यानंतर तो कसं ॲडजस्ट करायचं हे सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही अजून पाहिला नसाल तर नक्कीच तो व्हिडिओ पहा. आणि या साडीचा 4 टक्स ब्लाऊज त्यांना शिवायचा होता. कारण कटोरी म्हटलं की पॉइंट वगैरे दिसतात, त्यामुळे पदर वन साईड जरी सोडला तरीसुद्धा सुंदर दिसावं म्हणून त्यांना 4 टक्स ब्लाऊज हवा होता. सो बिग साईज 4 टक्स ब्लाऊजसुद्धा 40-42 साईज किंवा आय थिंक मी हा सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे. 52 साईजचा किंवा 54 साईजचा 4 टक्स ब्लाऊज खूप मोठ्या साईजचा 1.5 मीटर 2 मीटरसुद्धा कपडा त्याच्यामध्ये आपल्याला यूज होतो. इतका कपडा लागल्यानंतर मोठा ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे सुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा नवीनच आपल्या फॅमिलीमध्ये शामील झाला असाल तर तुम्ही ते व्हिडिओ तुमच्या वेळेनुसार निवांत पहा. होम पेजला जाऊन व्यवस्थित सगळे सविस्तर व्हिडिओ प्रत्येक गोष्टीमध्ये अपलोड केलेले आहेत. आता रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की ताई आपण ब्लाऊजला स्टोन वर्क किंवा डायमंड वर्कची लेस असते ती कशी लावायची ते सांगा. तर हो, या ब्लाऊजला तीच डिझाईन आपण करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात अगोदर पहिल्यांदा आपण हा 4 टक्स ब्लाऊज आहे तो शिवून घ्यायचा आहे. आता ह्याचं कटिंग आणि फिटिंग ऑलरेडी दोन्हीही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. सो कटिंग आणि फिटिंग जास्त दाखवत बसणार नाही, कारण व्हिडिओ फार मोठा व्हायला नको. त्यासाठी मेन गोष्टी आहेत त्याच दाखवणार आहे. आता बघा, एक साईड मी तयार करून ठेवली होती अगोदर, त्यानंतर दुसरी साईड म्हणजे उजवी साईड तयार करून घेतली. उजवी साईड तयार परफेक्ट केल्यानंतर फायनली त्याचा गळा चेक करून आपण कटिंग करून घेतो. त्यानंतर डावी बाजू आहे तिचा गळा कटिंग करून चेक करून घ्यायचा आहे. आता गळा चेक केल्यानंतर कटिंग केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. दोन्ही साईडचे गळे आहेत इतके सुंदर गोल येतात, पहा तुम्ही पाहू शकता. इतके सुंदर जर तुमचे गळे कटिंगमध्ये येत असतील तर ब्लाऊज तुमचा फिटिंगला आणि फिनिशिंगला कसा दिसणार आहे तुम्हाला सुद्धा अंदाज लावू शकता किंवा येत असेल. आपलं काम जितकं सुंदर दिसतं तेवढं आपल्या क्लायंटचा क्राऊडसुद्धा वाढतो आणि आवडीचं काम असेल की आपण व्यस्त होतो. कारण लास्ट टाईम मी अजून एक व्हिडिओ टाकला होता की जितकं व्यस्त तितकं मस्त म्हणून, तर त्यालासुद्धा खूप छान तुम्ही रिप्लाय दिला. कारण आपलं हे काम खरंच खूप सुंदर आहे. मन लावून केलं तर वेळ कसा जातो ह्याचा खरंच पत्ता लागत नाही. फायनली 4 टक्स ब्लाऊज शिवून झालेला आहे. आता हा नॉर्मली ब्लाऊज आपण शिवून घेतला होता. ह्याची बाही आहे ती पूर्ण वर्कच्या बॉर्डरनी, जे डिझायनर स्टोन आहेत त्याच्या बॉर्डरनी भरलेली आहे. तर त्याची बाही केलेली आहे, छोटी बाही आहे. पंचकोनी गळा केलेला आहे, पाठीमागचा पार्ट आहे तो. डोरी लावलेली आहे. पुढे 4 टक्स विथ बेल्टवाला ब्लाऊज आहे. ह्या ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे, पण पुढच्या साईजची उंची याच्यामध्ये मी 1 ते 1.5 इंचाचा फरक केलेला आहे. कारण हेवी चेस्ट असल्यामुळे ब्लाऊज परफेक्ट बसावा. तरीसुद्धा साईड फिटिंग परफेक्ट ॲडजस्ट झालेला आहे. किंवा आर्म होलची शिलाई असते ती सुद्धा परफेक्ट ॲडजस्ट झालेली आहे. शिलाईवरती शिलाई आलेली आहे. सो आता या ब्लाऊजला आपण जी स्टोन वर्क आहे किंवा डायमंड वर्कची लेस आहे ती कशी अटॅच करणार आहे ते पाहूयात. इथे बघा, ह्यांनी 3 पदरी लेस लावायला सांगितलेली आहे. आता ही 3 पदरी लेस लावणं म्हणजे खरंच तारेवरची कसरत आहे. खूप मेहनत घ्यायला लागणार आहे, कारण या लेसला लावताना अजिबात मशीन चालत नाही. कारण स्टोन असतात इतके नाजूक आणि इतके जवळजवळ स्टोन असतात की अजिबात त्याच्यामध्ये शिलाई मशीनवर आपण करू इतका गॅप नसतो. सो आता बघा, ही लेस मला 3 पदरी जी आहे ती मी व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे. या लेसचा पट्टा येतो, पूर्ण असा पट्टा येतो. त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तितक्या फेरा आपण कटिंग करून घेऊ शकतो. डबल, टिबल, 4 फेर किंवा 5 पदर, तुम्हाला जितकी रुंद लेस हवी आहे तितकी. आणि अतिशय सुंदर ही लेस ब्लाऊजला अटॅच झाल्यानंतर दिसते. आता ही लावायची कशी, तर बघा मी ते सुरुवात केलेली आहे. पूर्ण मशीन हाताने चालवावी लागते, कारण ह्या
स्टोनवाल्या लेसवरती अजिबात आपण रेग्युलर नॉर्मल मशीन चालवू शकत नाही. त्याचं स्पीड अजिबात मेंटेन करता येत नाही. त्यासाठी पूर्ण ही मशीन जी आहे ती हाताने फिरवावी लागते आणि अगदी खरंच हे मेहनतीचं खूप काम आहे. उजव्या हाताने पूर्ण आपल्या मशीनचं जे चाक आहे ते कंटिन्यू व्हील आपल्याला हाताने फिरवावं लागतं. त्यामुळे हात इतका भरून येतो, अक्षरशः दुखायला लागतो. आणि बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या मला अशा सहज म्हणतात, सहज बोलून जातात, तुमचं काय बाबा बरं आहे, एका ठिकाणी बसून निवांत काम आहे. तर त्यांना मी नक्कीच म्हणते, तुम्ही हे काम करू नका. पण जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुमची सगळी घरची कामं उरकून माझ्या शेजारी तुम्हाला स्टूल देते, फक्त शेजारी तुम्ही बसून राहा आणि किती निवांत, किती सोपं आणि किती इझी हे काम आहे. काहीही टेन्शन न घेता, काहीही कष्ट न करता हे काम सहजरित्या होते असं तुम्हाला वाटतं ना, तर तुम्ही नक्कीच 1-1.5 तास घालून माझ्यासाठी तेवढा वेळ द्या आणि ते पहा. म्हणजे तुम्हालाही कळेल की ह्याच्यामध्ये खरंच किती मेहनत करावी लागते. आता बघा इथे पंचकोनी गळा आहे, तर व्यवस्थित गळ्याच्या सेंटरला कॉर्नरला ही लेस फिरली पाहिजे. त्यासाठी ह्याचे स्टोनसुद्धा काढून घ्यावे लागतात. ज्या पहिल्या पंचकोनी गळ्याच्या कॉर्नरला 1 स्टोन किंवा 2 स्टोन काढला होता आणि त्यानंतर 1 स्टोन काढला होता. त्यानंतर सेंटरचा जो पंचकोनी गळ्याचा कॉर्नर आहे तिथे आपल्याला 2 स्टोन काढायचे होते. पुन्हा तिसऱ्या कॉर्नरला पंचकोनीच्या तिथे सुद्धा आपल्याला 1 स्टोन काढायचा आहे आतल्या साईडचा. म्हणजे तिथे बरोबर आपल्याला ट्रायंगल आहे तो देता येतो किंवा कोना आहे तो काढता येतो लेसचा. आता इथे लेस संपली होती तर दुसरी लेस यालाच अटॅच केलेली आहे. कारण ही 1.25 मीटरच्या लेन्थची लेस असते. त्या पूर्ण पट्टीमध्ये जशी मी म्हटलं की पूर्ण पट्टी येते याची, आपल्याला जितक्या लाईन्स पाहिजे तेवढ्या आपण होलसेल मार्केटमधून आणू शकतो. तर मी एकदम ते आणून ठेवते आणि असे कट करून ठेवलेले असतात. कटिंगला सुद्धा कैचीला जी धार नसते कैची त्यानेच तुम्हाला ती लेस कट करायची आहे. कारण ह्या स्टोनवरती वगैरे लेस गेली किंवा त्याचे जे रिंग्स असतात, त्याचे जे बक्कल्स असतात त्याच्यामुळे कैचीची धार जाऊ शकते किंवा कैचीला कट पडू शकतो. त्यासाठी तुम्हाला धार नसलेल्या कैचीनेच ही लेस कट करायची आहे. अतिशय मेहनतीचं काम आहे. खूप अगदी चाणक्य पद्धतीने हे काम करावं लागतं. आता एका साईडची लेस लावून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. कॉर्नर जे आहेत लेसचे पंचकोनी गळ्याचे ते सुद्धा परफेक्ट आपल्याला जमले पाहिजेत. ते सुद्धा आपल्या इथे परफेक्ट आलेले आहेत. जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला दिसेल. 3 पदरी लेस आहे, सिंगल टिप मारून झालेली आहे आणि डाव्या साईडचा जो गळा आहे तो स्किप केलेला आहे. कारण क्लायंटनी मला डाव्या साईडला लेस नका लावू सांगितलं होतं. तसा तो साडीच्या आतमध्ये झाकून जातो. सो आता डबल टिप आपण याला मारायची आहे. व्हिडिओ मी थोडासा फास्ट केला होता, इतक्या फास्ट लेस लावता येत नाही. कारण एकतर हाताने काम करायचं आहे, त्यात मशीन चालत नाही आणि हाताने काम केल्यामुळे खूप वेळ जाईल, खूप व्हिडिओ मोठा झाला होता. म्हणून मी तो इथे थोडासा फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला ही लेस निम्म्यानंतर दाखवली होती कशी लावायची ते फास्ट करून. आता दुसऱ्यांदा लेस लावताना अगदी खरंच सांगते, माझा हात भरून आला होता. बराच वेळ झाला होता, दिवसभर काम करून कंटाळा आला होता, शरीर आता थोडंसं दमलं होतं आणि त्यात हे सगळ्यात शेवटी लेसचं काम ठेवलं होतं. कारण ह्या कामामध्ये हात इतका भरून येतो की पुढचं काही काम करावं अशी इच्छाच होत नाही. अक्षरशः 3 पदरी लेस आहे, ही लावताना खरंच नाकीनव येतं. कारण कंप्लीट आपला जो डायमंड आहे लेसच्या मधला, त्याच्या सेंटरला जितका गॅप आहे तितका बरोबर आपला 5 नंबरची टीप आहे ती सेटिंग करते मी. 5 नंबरच्या टीपवरती टीप सेटिंग केल्यानंतर तर त्याच्यामध्ये जो टाका पडतो किंवा जो स्टिच पडतो तो बरोबर आपल्या डायमंडच्या मापा इतकाच असतो तो टाका किंवा त्याचा गॅप असतो तो. त्यामुळे मी ते 5 नंबरवरती टिपेचं सेटिंग करते आणि ती लावलेली आहे. आता तुम्ही म्हणाला 5 नंबरची टीप मोठी होते, ती निघेल का? तर अजिबात निघत नाही. ब्लाऊज फाटेल, पण ह्या ब्लाऊजला जी लेस लावलेली आहे ती अजिबात निघणार नाही. ही गॅरंटी मात्र मी तुम्हाला देऊ शकते. कारण खूप साऱ्या ब्लाऊजांना ही लेस आम्ही लावतो आणि लास्ट इयर इतका ट्रेंड होता ह्या लेसचा. अक्षरशः आम्ही ती लेस क्लायंटला इतकी लावून दिलेली ब्लाऊजांना, इतके ब्लाऊज याचे केले होते. आणि तुम्ही पाहताय ही लेस लावणं म्हणजे सोपं नाही. अगदी हाताने लेस लावावी लागते. त्यावेळेला कंटाळा यायचा, काम खूप खोळंबून राहायचं. म्हणून मग नंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी ही लेस मी संपली आहे म्हणून सांगितलं. क्लायंटला दाखवायचीच बंद केली. तुम्ही म्हणाल की ते आगाऊपणा करताय, पण खरंच आहे. आपल्याला त्रास झाला की ती गोष्ट परत आपण रिपीट करत नाही. कारण हात भरून येतो बघा, तुम्ही पाहू शकता. अगदी हातावरती लाल झालेला आहे. पूर्ण हाताने व्हील आपल्या मशीनचं फिरवून भरून आलेला आहे. बोटं दुखायला लागलेली आहेत. आता घरी गेल्यानंतर थोडासा याला शेकावं वगैरे लागणार आहे, कारण खूप वेळ जातो या गोष्टींसाठी. पण तुम्हाला सुद्धा या गोष्टी कशा लावायच्या, कशा ॲडजस्ट करायच्या, कशा मॅनेज करायच्या हे लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर गरजू व्यक्तींना, गरजू ताईंना हा व्हिडिओ कळावा, भेटावा
त्यांना या गोष्टी समजाव्या म्हणून लगेच शेअर करा बरं का. तर स्वतःला कळालं की विसरून जा असं नका करू. प्लीज रिक्वेस्ट करते, शेअर करा. आता पंचकोनी गळ्याला लेस लावून झालेली आहे. सो ब्लाऊज इतका उठून दिसते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ही लटकन आहे. लटकन आपल्याकडचीच आहे. खूप सुंदर अशी ही टसल्स आहे आणि इतकी सुंदर त्या साडीला, ब्लाऊजला, त्या साडीच्या बॉर्डरला मॅच झालेली आहे. कारण याच पद्धतीच्या मोती ज्या आहेत टसल्सवरती तशाच मोती साडीच्या बॉर्डरला सुद्धा आहेत. रुंद बॉर्डर आहे. सो परफेक्ट मॅच झालेले आहे. आणि या ज्या क्लायंट आहेत त्या खूप गोड आहेत. त्या म्हणतात की तुम्हाला जे आवडेल तुम्ही ह्या ब्लाऊजला लावू शकता. कारण त्यांच्या मिस्टरांना सुद्धा आपण शिवलेले ड्रेस, आपण शिवलेले ब्लाऊज तेच त्यांना आवडतात. कारण त्यांना थोड्याशा तब्येतीनं असल्यामुळे फॅटी क्लायंट जर आपला असेल तर बऱ्याच ताईंना शिवण्याचा अंदाज येत नाही. सो ते परफेक्शन दिसत नाही कामामध्ये. त्यावेळेला त्याचा लुक चेंज होतो. म्हणून फिनिशिंग सहित जर काम करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा खूप सारे टिप्स सोबत चालावं लागतं. हे काम करता करता बरेचसेच अनुभव येतात. तसे माझ्याही गाठीला बरेचसेच अनुभव आलेले आहेत. आणि त्यांना, त्या भाऊंना, ते भाऊ अगदी स्ट्रिक्टली सांगतात कितीही ड्रेस घे, कितीही ब्लाऊज घे, कितीही साड्या घे, फक्त ते सैलिक रेषामध्ये शिव, त्या ताईंकडे शिव, परफेक्ट शिवतात. तर त्यांनी बाहेर सुद्धा सुरुवातीला शिवून पाहिलं होतं. त्यानंतर त्या कुठेच जात नाहीत. जवळजवळ 11 ते 12 वर्ष झालं माझे ते क्लायंट आहे. सो अशी बरेच क्लायंट आहेत आपण जपलेली. आपण त्यांना व्यवस्थित क्वालिटी दिल्यामुळे ते कुठेच जात नाहीत. तर ही लटकन सुद्धा खूप सुंदर आहे. ह्या ब्लाऊजला मॅच झालेले आहे आणि ते लटकन व्यवस्थित सेट करून लावलेले आहे. जरीची दोरी वरती होती लटकनला, ती जास्त लॉंग होती आणि लटकन हेवी असल्यामुळे कुठेतरी अडकले तर ते तुटू नये त्यासाठी मी त्यांना थोडेसे आखूड केले होते. वरची दोरी होती ती जरीची. आणि अशा पद्धतीने लेस लावून पंचकोनी गळ्याची ही डिझाईन रेडी झालेली आहे. 3 पदरी लेस आहे तरी सुद्धा पहा तुम्ही कॉर्नरचे शार्पनेस इतके सुंदर आलेले आहेत. एवढे शार्प कॉर्नर दिसत आहेत लेस लावल्यानंतर सुद्धा की कुठेही तुमचा पंचकोनी गळा लपलेला नाही किंवा झाकलेला नाही. तर अशी लेस तुम्ही सुद्धा लावा. या गोष्टी फॉलो करा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे, म्हणजे तुमचं सुद्धा काम परफेक्ट होईल. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू. सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. बाय बाय.